बोधकथा. एकदा सहदेव महाराजांना बुधाजीने आपल्या घरी आणले. त्यांची आपल्या शेतावरच्या बंगल्यात राहण्याची व्यवस्था करून दिली. शेतावरील बंगल्यात महाराजांची पूजा अर्चना, ध्यानधारणा सगळे एकदमच चांगले चालत होते. एक दिवस सकाळी सकाळी बुधाजी सहदेव महाराजांसोबत आपल्या शेताच्या बांधावरून चालले होते. बुधाजी महाराजांना आपली स्वतःच्या कष्टाने बनवलेली शेती दाखवित होता. एवढं मोठं शेत मी एकट्यानेच उभे केले आहे. तसेच खूप चांगल्या प्रकारे हे संपूर्ण शेत मी एकटाच सांभाळत आहे, हे थोड्या अभिमानाने महाराजांना दाखवित होता. हे महाराजांच्या लक्षातही आले होते. महाराज शांतपणे म्हणाले, बुधाजी, तुझे एवढे मोठे शेत मला बघणे शक्य नाही. तू असे कर, हे संपूर्ण शेत मला नकाशावर दाखव ना. बुधाजी नकाशावर दाखवायला तयार झाला आणि घरी आल्यावर संपूर्ण शेताचा नकाशा काढला. तसेच नकाशात मापही टाकले आणि संपूर्ण शेताचा नकाशा तयार केला. त्यात आपले शेत दाखविले. सहदेव महाराजांनी नकाशा बघितला व आपल्या हातात एका सुईला घेत म्हणाले, बुधाजी, या जगाचा जो अफाट पसारा आहे त्यात आपली पृथ्वी ह्या सुईच्या टोका एवढी आहे. त्यातच आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका आणि शेवटी तुझे हे गाव. आता बुधाजी, या गावातील तुझी शेती मला दाखव तर. हे महाराजांचे बोलणे ऐकल्यावर बुधाजी लज्जित झाला. क्षणातच त्याचा गर्वाचा नायनाट झाला. तात्पर्य: जर कर्तृत्वाचा गर्व बाळगला तर विनाश ठरलेलाच असतो आणि नम्रता बाळगली तर उन्नती निश्चित असते.